बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या पार पडणार आहे। महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी केली जाणार आहे। तर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रमुख उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये एकूण 22 उमेदवार रिंगणात आहेत। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा अवघ्या काही तासांवर निकाल येऊन ठेपलाय। मतमोजणीची निवडणूक अधिकाऱ्यांनी तयारी केली आहे। 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। निकालाचा पहिला कल हा सकाळी 9 वाजता येऊन दुपारपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त जागेवर मोहोळ यांची निवड करण्यात आली। ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणी बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली। भंडाऱ्यातील साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्यावर चाहत्यांनी पैशांचा वर्षाव केला, नोटा उधळल्या, तसा व्हिडिओ व्हायरल होतोय। हा व्हिडिओ साकोलीमध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित संगीतमय कार्यक्रमातला असल्याची माहिती समोर आली। नसरापूरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा सखोल चौकशीसाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्यात आली। या पथकामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांमधील 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। त्यामध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। या SIT मार्फत पुराव्यांची साखळी भक्कम करून आरोपीला कठोर कायदेशीर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळेंना कोर्टात घुमजाव केला। न्यायाधीशांनी आरोपीला विचारलं, याविषयी तुम्हाला इथं कुठल्या गुन्ह्यासाठी आणलं, तर याबद्दल कल्पना आहे का? यावर नराधमानं घुमजाव केल्याचं पाहायला मिळालं। किरकोळ हाणामारीच्या गुन्ह्यासाठी कोर्टात आणल्याचं हा नराधम म्हणाला। नसरापूर इथली घटना गंभीर आहे। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा संवाद साधला। हे प्रकरण लवकर मार्गी लावलं जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तर काही लोकांकडून या घटनेला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी खंत त्यांनी बोलून दाखवली। नसरापूर प्रकरणाची बाल हक्क आयोगानं दखल घेतली आहे। आरोपीला कमीत कमी दिवसात मृत्यूदंडाच्या शिक्षेची शिफारस करणार असल्याचं बाल हक्क आयोगाकडून सांगण्यात आलंय। बाल हक्क आयोग स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालून आरोपीला शिक्षा देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत विशेष तपास पथक नेमण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी केली। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केस लढावी असं सुद्धा त्या म्हणाल्या। सोशल मीडियावर पीडित कुटुंबाचे फोटो शेअर करू नये असं आवाहन करत नीलम गोऱ्हेंनी या प्रकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केलेला आहे आणि अनिल देशमुख तसंच रोहित पवारांवर टीका केली। मनोज जरांगेंनी पुणे दौरा रद्द केला। नसरापूर पीडित कुटुंबियांच्या आवाहनाला मनोज जरांगे यांनी तात्काळ प्रतिसाद दिला। पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी जरांगे पुण्याला येणार होते, पण पीडित कुटुंबियांनी राजकारण्यांनी भेटीसाठी येऊ नये असं आवाहन केलं होतं। त्यानंतर जरांगेंनी दौरा रद्द केला। भोरसारख्या घटना घडल्या की मनात राग येतो। यावेळी महाराजांची चौरंग करण्याच्या शिक्षेची आठवण येते असं म्हणत रितेश देशमुख यांनी संताप व्यक्त केला। प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय घेऊन आरोपींना कठोर शासन करावं असंही ते म्हणाले। समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कोयटेंना ईडीकडून 10 मे पर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले। भोंदू अशोक खराशी संबंधित सर्व व्यवहारांची ईडीकडून चौकशी होणार आहे। पुणे जिल्ह्यातील चाकणच्या निघोजे इथं 9 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या। त्याच्यावर पॉस्को कायदा आणि भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये एका दिव्यांग महिलेचं मडक्यांचं छोटंसं दुकान जमीनदोस्त करण्यात आलं। आपल्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन उद्ध्वस्त झाल्यानं ती महिला भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। अकोल्यामध्ये टी राजा सिंग यांच्या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलंय। वंचित बहुजन आघाडीकडून सभेला विरोध करण्यात आलाय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली।
मनमाड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय। वाढत्या उष्णतेमध्ये अघोषित लोड शेडिंगमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले। मेथी 50, कोथिंबीर 75, शेपू 35 ते 40 आणि कांद्याची पात 40 रुपये जोडीनं विकली जाते। उष्णतेची लाट आणि पाण्याअभावी उत्पादन घटलंय, त्यामुळे आवक कमी झाली आहे आणि मागणी वाढल्यामुळे दरात वाढ झाली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेचा तडाखा वाढतोय। तापमानाचा पारा 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। देशातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये वर्ध्याचा समावेश आहे। उद्यासाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याचबरोबर गारपीट आणि वादळी पावसाचीही शक्यता आहे। परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये सावरगाव तांडा इथं महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क एका कोसळलेल्या आणि अत्यंत धोकादायक विहिरीतून पाणी काढावं लागतंय। विहिरीची भिंत कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असा धोका असताना सुद्धा तहान भागवण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालावा लागतोय। सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आंधळी इथल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी थेट आत्मदहनाचा इशारा दिला। 1 महिन्यापासून आंधळीसह 5 गावांना आरफळ योजनेचं पाणी मिळत नाहीये, त्यामुळे दक्षिण आरफळ कॅनॉल कोरडा ठाक पडलाय। परिणामी आंधळी गावासह आसपासच्या हजारो एकर शेतीला याचा फटका बसतोय। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामधल्या जबरला इथं पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला। यानंतर गावातील शेतकऱ्यांना बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती वन विभागाला दिली। दरम्यान वन विभागानं बिबट्याला सुखरूप बाहेर काढलं। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली, त्यामुळे ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले। वाढत्या खर्चामुळे अनेकांनी पारंपरिक चुलींचा वापर सुरू केलाय। यामुळे खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे आणि ग्राहकांवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे। दरम्यान सरकारनं दरवाढ कमी करून दिलासा द्यावा अशी मागणी व्यावसायिक करतायत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उन्हाळी पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे। सलग सुट्ट्या आणि पहिला रविवार यामुळे मालवणमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी उसळली। हॉटेल हाऊसफुल झालेत। मासे खवय्यांचीही मोठी लगबग पाहायला मिळते। वाढत्या मागणीमुळे माशांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सुरमई 1200 ते 1700 रुपये किलो तर पापलेट 1800 ते 2200 रुपये किलो दरानं विकले जात आहेत। हिंगोलीच्या वसमत शहरात पुन्हा एकदा डिझेल तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। कालपासून वसमत शहर आणि परिसरातील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी वाहन चालक गर्दी करत आहेत। सध्या शेतांमध्ये नांगरणी, वखरणी इत्यादी खरीप पूर्व मशागतीची कामं सुरू आहेत आणि यासाठी ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल लागतं। पण कालपासून डिझेलचा तुटवडा आहे, त्यामुळे शेतकरी आणि ट्रॅक्टर चालक त्रस्त झाले। धाराशिवच्या कळंब आणि वाशी शहरामध्ये इंधन तुटवडा निर्माण झालाय। 2 दिवसांपासून पेट्रोल तुटवडा निर्माण झाल्यानं ज्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे त्या पंपांवर वाहन चालक गर्दी करतायत। नंदुरबारच्या नवापूर भागामध्ये बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे मनमाड, मालेगावसह नाशिकमधील पोल्ट्री फार्म धारकांमध्ये खळबळ माजलेली आहे। जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालक आणि पोल्ट्री फार्म चालकांनी सावधानता बाळगावी अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसर सध्या पर्यटकांनी गजबजलाय। बीच पर्यटनासोबतच आता धार्मिक पर्यटनाला सुद्धा इथं नवी ओळख मिळताना दिसतेय। दापोली जवळील आसूत गावातील प्राचीन केशवराज विष्णू मंदिर हे पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरतंय। प्रवासादरम्यान एका व्यक्तीने ट्रेनमधील सीटची तोडफोड केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सार्वजनिक मालमत्तेची हानी होत असल्यानं प्रवाशांनी यावर संताप व्यक्त केला आहे। दरम्यान भारतीय रेल्वे आणि रेल्वे संरक्षण दल यांच्याकडे कारवाईची मागणी होतीये। संबंधित व्यक्तीची ओळख पटवून कठोर कारवाई करा अशी मागणी केली जाते। उल्हासनगरपर्यंत येणाऱ्या मेट्रोचा अध्यादेश अखेर निघालाय। या प्रकल्पासाठी 4063 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। आमदार कुमार आयलानी यांनी ही माहिती दिली आहे। यामुळे उल्हासनगरवासियांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार आहे। बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा थांबा बदललाय। कर्जत खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर 3 डबे मागे थांबणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्लॅटफॉर्म नंबर 2 वर अर्धवट शेड होते। ती शेड टाकण्याचं काम मध्य रेल्वेनं हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प आता वाहनांसाठी पूर्णतः खुला करण्यात आलाय। मुंबई आणि पुणे या दोन्ही देशांनी
माफ करा, या दोन्ही दिशांनी वाहनांची सुरळीत वाहतूक सुरू झाली आहे. प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर सलग 3 दिवसांपासून वाहतूक कोंडी होतीये. महामार्गावरील माणगाव इंदापूरजवळ वाहनांच्या रांगा दिसतायत. उन्हाळी सुट्टीसाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणाकडे निघालेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होतीये. ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागतीये. मलबार हिल परिसरातील गावदेवी इथं सुधीर फडके चौकाजवळ जनसेवा केंद्राचं उद्घाटन झालं. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेलं हे केंद्र नागरिकांच्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढणार आहे. या उद्घाटनाला प्रवीण दरेकर उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेमध्ये अत्याधुनिक लायब्ररीचं उद्घाटन माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झालं. या लायब्ररीमध्ये 70 संगणकांची सुविधा उपलब्ध आहे. सुमारे 300 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी सुलभ होणार आहे. शिक्षण क्षेत्रात हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. वैभववाडीच्या नाथवडमध्ये श्री चवाटी माता विठ्ठलादेवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात पार पडला. देवीची भव्य दिव्य मिरवणूक काढून विधिवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. सोहळ्याला ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली. मुंबईतील शिवाजी पार्क समोरील पेट्रोल पंपावर कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद झाला. कमिशनच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला. यातून कर्मचारी, ड्रायव्हर आणि क्लीनरमध्ये हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव होता. जळगावच्या मासूमवाडी परिसरामध्ये LCB पथकानं छापेमारी केली आहे. एका व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे. कारवाईत 600 किलो मांस आणि 14 जिवंत गोवंश जप्त करण्यात आला आहे. एकूण 2,83,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील नवले पुलावर एका 4 चाकी वाहनानं अचानक पेट घेतला, त्यामुळे खळबळ माजली. दरम्यान प्रवाशांनी तात्काळ वाहनातून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाशिमच्या मंगरुळपीर बसस्थानकावर गर्दीत एका चिमुकल्याच्या हातातील चांदीचे कडे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला महिलांनी रंगेहात पकडलं. संतप्त महिलांनी त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान बसस्थानकावर पोलीस बंदोबस्त नसल्यानं अशा घटना वाढत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जाते. गुहागरच्या खालचा पाट किनाऱ्यावर सांगलीमधील 2 पर्यटक समुद्रात बुडता बुडता वाचले. समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यानं हे तरुण बुडाले. मात्र या तरुणांना वाचवण्यात यश आले. किनाऱ्यावरील सुरक्षा रक्षक कमी केल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पुणे सोलापूर महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. चौफुला परिसरात सुरू असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामामुळे अपघात झाला. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एक कार थेट रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात गेली. महामार्गाचं काम सुरू असताना वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना न केल्यानं अपघात झाल्याचा आरोप आहे. भुसावळच्या पापानगर परिसरामध्ये लागलेल्या आगीत 3 घरं जळून खाक झाली. जोरदार वाऱ्यामुळे आग वेगानं पसरली, मात्र सुदैवानं जीवितहानी टळली. या आगीत लग्नाच्या तयारीतील सोने चांदीसह साहित्य जळून गेलंय, त्यामुळे कुटुंबावर संकट ओढावलंय. मंत्री संजय सावकार यांनी घटनास्थळाची पाहणी केली, तिथं भेट दिली आणि मदतीचं आश्वासन दिलं. पनवेलमधील पळसपे फाटा इथं भीषण आग लागली. मुरलीधर इंडस्ट्रीजच्या गोडाऊनला लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात किराणा माल जळून खाक झाला. अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमारे 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. चिपळूण तालुक्यातील डेरवण इथं गर्भवती विवाहितेला हुंड्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासूला दोषी ठरवण्यात आलंय. जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अनिता नेवसे यांनी दोघांना 10 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 35,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. 2016 मध्ये विवाहितेनं केलेल्या आत्महत्येप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली. नाशिकमधील चेहडी बंधाऱ्यावर एक हृदयद्रावक घटना घडली. फोटो काढण्याच्या नादात पाय घसरल्यानं 55 वर्षांच्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गीता दास असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार गीता दास या आपल्या पतीसोबत बंधाऱ्यावर आल्या होत्या. घरातील निर्माल्य विसर्जन करण्यासाठी त्या इथं आल्या होत्या. सोलापुरात वर्चस्ववादातून भर रस्त्यात तरुणाची हत्या करण्यात आली.
5 जणांच्या टोळक्यानं कोयता आणि दगडानं ठेचून युवकाला ठार केलं। या हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी 6 पैकी 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि मृत व्यक्तीवर सुद्धा 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। सोलापूर शहरासह जिल्ह्यात 3 दिवसात घडलेल्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला। अवघ्या 72 तासामध्ये तब्बल 6 निर्घृण हत्या झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे इथल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। चाकण बालहत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे इथं नीलम गोऱ्हेंनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली। आरोपीविरोधात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आणि बालकांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही असा इशाराही दिला। मुंबईच्या परळमधील नरेपाक मैदानावर मोहन रावले स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पार पडला। यावेळी त्यांनी पुणे भोर प्रकरणावर कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आणि सरकारवर टीका केली। तसंच निवडणूक आयोग आणि इतर राजकीय मुद्द्यांवर सुद्धा सवाल उपस्थित केले। अजिंठा लेणी परिसरामध्ये 100 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला। त्यामुळे पर्यटकांमध्ये एकच खळबळ माजली। या हल्ल्यात एक महिला पर्यटक गंभीर जखमी झाली।